राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 4 तारखेला आंबेगाव तालुक्यामध्ये येणार आहेत। त्याच्या अगोदर शरदचंद्रजी पवार आंबेगाव तालुक्यामध्ये आले। त्यांनी वळसे पाटलांसंदर्भात जे काही भाष्य केलं, भाषण केलं हे सगळ्यांना माहीत आहे। मनसरच्या अनेक मंडळींना पवार साहेबांचं हे भाषण आवडलं नाही अशी पण चर्चा होते। पवार साहेबांच्या या मेळाव्यामध्ये देवदत्त निकम यांनी अनेक व्हिडिओ दाखवले, लाव रे तो व्हिडिओ अशी चर्चा झाली। देवदत्त निकम जे घडले, वाढले, आज जिथपर्यंत आले त्याच्या पाठीमागे दिलीप वळसे पाटलांचा मोठा हात आहे। जो नेता मदत करतो त्या नेत्या संदर्भामध्ये अशा प्रकारे वक्तव्य करणं उचित नाही। आज मात्र दिलीप वळसे पाटील शरद पवारांबद्दल चुकीचं, वेगळं, अनपार्लमेंटली काहीही बोलत नाहीत। ठीक आहे, राजकीय काय गणित असतील, स्वतंत्र झाले, वेगळे झाले, राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली, पक्ष फुटला, जे काय घडलं ते आता बरंचसं पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे। 4 तारखेला या सभेमध्ये उपमुख्यमंत्री शरद पवार काय बोलतायत, दिलीप वळसे पाटील काय बोलतायत आणि देवदत्त निकम, आमदार रोहित पवार यांनी जी टीका केली त्या संदर्भामध्ये काय चर्चा होते, भाषणं कशी होतात याची उत्सुकता आहे। मनसरची मार्केट कमिटी देवदत्त निकम यांनी खूप चांगली चालवली अशी चर्चा होते। ही मार्केट कमिटी डिजिटल केली असाही डांगोरा पिटला जातो। आपल्यासोबत त्याच ठिकाणी व्यवसाय करणारे एक आडतदार आहे। देवदत्त निकम यांनी ही मार्केट कमिटी कशा प्रकारे चालवली हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। हे यासाठी आपण समजून घेतोय की हेच देवदत्त निकम तालुकाभर मी एक चांगला माणूस आहे, पारदर्शकपणे कारभार करतो आणि मी जे बोलतो तेच करतो, मी माझ्या आयुष्यामध्ये खोटं बोलत नाही असाही त्यांचा दावा आहे। कदाचित ते खरं पण असेल। साहेब नमस्कार। आंबेगावची म्हणजे आंबेगाव तालुक्यातील मनसरची कृषी उत्पन्न बाजार समिती देवदत्त निकम सभापती असताना उत्कृष्टपणे चालवली। एक डिजिटल मार्केट त्यांनी तयार केली आणि महाराष्ट्रामध्ये एक आदर्श निर्माण केला असा ते दावा करतायत। आपण सुरुवात या प्रश्नापासून करू। देवदत्त निकम यांनी ही मार्केट कमिटी खरोखर आदर्शपणे चालवली का? शेतकरी आणि व्यापाऱ्यांना याचा फायदा झाला का? परिस्थिती अशी आहे की बाजार समिती चालवायचं काम सगळे चेअरमनच करतात असं काही नाही। बाजार समितीतले घटक म्हणजे व्यापारी, आडतदार, सगळे असोसिएशन हे लोक चालवतात। समजा देवदत्त निकम साहेब ज्यावेळेस चेअरमन झाले त्या अगोदर ही बाजार समिती एकदम चांगल्या परिस्थितीत चाललेलीच होती। हे नावारूपाला नव्हती आली। हे नावारूपाला असं काही नाही। हे बघा, असं डांगोरा पिटला जात नव्हतं का? मग हा पिटला जातोय, नावारूपाला आली नव्हती असे नाही। समजा मार्केटिंग करायची झाली तर आपण निश्चित मार्केटिंग करेपासून होत राहते। तर नावारूपाला जर आले तर 10-15 वर्षापूर्वी बाजार समिती होती मनसरची ती आहे तशीच आहे। त्याच्यामध्ये 1 इंच जागा सुद्धा वाढलेली नाहीये। मग त्याच्यामध्ये आज व्यापाऱ्यांच्या कितीतरी समस्या आहेत। आज आम्हाला कांदे टाकायला जागा नाही आहेत किंवा माल टाकायला जागा नाही। आज आम्ही 20-20, 25-25 लाखाचा मार्केटशीच बाजार समितीमध्ये भरतो। साहेब चेअरमन, देवदत्त निकम चेअरमन असं नाही, आम्ही त्यांना समस्या खूप मांडल्या की साहेब आम्हाला कांदे टाकायला जागा नाही, काहीतरी सुविधा करा। साहेबांनी काय केलं, फक्त त्याच्यामध्ये येऊन की जी जागा आहे त्या जागेमध्ये फक्त खाली कॉन्क्रीट केलं आणि जे पणन महामंडळाने बांधलेले शेड आहे त्याच्यावर पत्र्याचे शेड होते ते काढले, लोखंडी पत्रे आणून टाकले, आतमध्ये कोबा केला। समोर जे गाळे आहेत ते भाडे तत्वावर किंवा ते मालकी हक्काने पुढे दिलेले आहेत। जी बाहेरची जागा होती त्या बाहेरच्या जागेत रोडच्या पुन्हा नाशिक हायवेपर्यंत कॉन्क्रीट केलं आहे। ती जागा बाजार समितीत कांदा खाली करण्याची काहीच जागा नाही। अशी जी व्यस्त जागा आहे जी आपल्याला बाजार समितीत माल टाकायला किंवा कारखान्याला अशा ठिकाणी उपयोगाचीच नाही, अशा जागेमध्ये खर्च केला। फक्त जागा मी काम केले, दाखवले, पण जागेमध्ये 1 इंचही जागेत वाढ झालेली नाही। राहिला बाजार समितीचा मोठा होण्याचा प्रश्न, ज्यावेळेस व्यापाऱ्यांनी आम्ही लोकांनी चांगले एकजुटीने काम केलं, शेतकऱ्यांचा पैसा वेळेत दिला, त्यामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर असेल, शिरूर असेल ह्या तालुक्यातनं लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये माल तिथं आणला। त्यामुळे त्या विक्र्या आम्ही चांगल्या केल्या, त्यांना वेळेत पैसे दिले, साऱ्या गोष्टी टायमात घडल्या। म्हणून ह्या गोष्टी काय, समजा एखादा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला म्हणतो कॅप्टन चांगला लागतो ना। तर देवदत्त निकम सभापती म्हणून कॅप्टनशिप त्यांनी चांगली चालवली। जर कॅप्टन चांगला असेल तर ते युनिट चांगलं चालतं असा तुमचा एक समज आहे। निसा कॅप्टन युनिट नाही चालवत, खालची हे पण चालतात मान्य सर, परंतु जो मॉनिटर असतो तो सगळ्यांकडनं व्यवस्थित टीमवर्क चांगलं काम करून घेतो ना। असं काय तुम्हाला कसं काय वाटतं असं साहेब?
समजा ज्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःच्या मार्केटमध्ये दुकान चालताना भांडवल लावतो, शेतकऱ्यांचं व्यवस्थित पेमेंट जातं. आज शेतकऱ्यांपर्यंत समजा देवदत्त निकम केलेत का कधी खेळला? तुम्हाला शिस्त लावली म्हणून तुम्ही त्यांच्यावर नाराज? नाही, शिस्त लावायचा प्रश्न, आमची शिस्त कधी बिघडलेली होती? आम्ही पहिलं काय वाईट केलं तेव्हा आमची शिस्त काय बिघडलेली? आम्ही शिस्त पहिल्यापासून चांगली शिस्त आहे. ज्यावेळेस खेड सारख्या, चाकणसारख्या कृषी उत्पन्न बाजार समितीत, मोठी बाजार समिती, त्या बाजार समितीत किंवा खेडला जाणारे कांदे, खेडचे आज आळंदीपासून चाकणपासूनचे सगळा माल कांदा इथं विकायला मनसरला येतो. का येतो? का ह्या शेतकऱ्यांना आम्ही वेळेत विक्र्या देतो, वेळेत भाव देतो किंवा त्यांचं पेमेंट. गुडविल कोणाचं? गुडविल व्यापाऱ्यांचं आहे. हे वळसे साहेबांचा ब्रँड? वळसे साहेबांनी ती बाजार समिती स्थापन केलेली आहे. किंवा ना आपले सहकार मार्शी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांनी सुरुवात केली. त्याच पावलावरती पाऊल देऊन वळसे पाटलांनी सुद्धा अनेक चेअरमन इथे पाठवले होते. त्यांनी पण तेच काम केले, तसेच काम तेच केले त्यांनी. तर त्यांनी काय विशेष केलं असं काय मला तरी काय वाटत नाही त्याचं. देवदत्त निकम यांनी, तुम्ही असं म्हणताय की बाबा मार्केट कमिटीमध्ये म्हणा असं काही डेव्हलपमेंट केली नाही, म्हणजे व्यापारी कर्मचारी यांना काय त्रास दिला? त्रास, हे बघा, व्यापाऱ्यांना त्रास दिलाच आहे. काय त्रास दिला असं तुम्ही जबाबदारीने बोला. जबाबदारीने बोलतो मी, तेच सांगतो ना. ज्या वेळेस दोन वर्षापूर्वीची घटना की बाजार समितीमध्ये माल टाकायला जागा नव्हती, माझ्या स्वतः पण ती वेळ आली होती. कांदे जवळजवळ 2-3 हजार पिशवी कांद्याची माझ्या दुकानावर वैयक्तिक देत होती. तर माझ्याकडे 500 पिशवी कांदा खाली करायला जागा होती, बाकी जागा नव्हती. बाजार समितीमध्ये आम्ही रितसर अर्ज केला की आम्हाला कांदे टाकायला जागा नाही, जागा उपलब्ध करून द्या. त्यांनी मीटिंग बोलवली, आम्हाला तिथे बोलून घेतलं. त्याच्यानंतर जे एक बाजार मार्केट कमिटीच्या बाजूला एक बाजार गाडी पार्किंगसाठी त्यांनी जागा बाजार समितीने भाड्याने घेतलेली. त्या जागेमध्ये शेड मागायची व मारायची आम्ही परवानगी मागितली किंवा तुम्ही शेड मारून द्या, आम्हाला कांदे टाकायला जागा होईल. तर त्यांनी त्याच्यामध्ये असं अडवं लावलं की ह्याचं भाडं तुम्हाला द्यावं लागेल. आता बाजार समितीला आम्ही 25-25 लाख रुपये मार्केट शेज भरतो. एवढा शेज भरून आम्ही शेड बांधायचे किंवा त्याचं भाडं द्यायची ऍक्च्युअली गरज नाही, एवढा शेज भरतो आम्ही. हे प्रॉब्लेम तुम्ही वळसे साहेबांना का सांगितलं नाही? त्याच वेळेस हे प्रश्न सोडून का घेतले नाही? आता देवदत्त निकम तुमच्या सोबत नाही म्हणून तुम्हाला या सगळ्या आठवणी यायला लागल्या? नाही, असं नाही. मी त्यांच्या, बघा, साहेबांनी त्यांचा एक चांगला कार्यकर्ता म्हणून बाजार समिती त्यांच्यासाठी काम करण्यासाठी पाठवला होता. तेच आपलं काम करता आम्ही त्यांच्यापर्यंत उन्हाळा पाठवल्या. आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी शेड मारलं. शेड मारल्यानंतर आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो, त्यांनी आमचं ऐकलं, शेड मारलं. शेड मारल्यानंतर त्यातला 70% बाजार समिती भाडं भरणार आणि 30% भाडं व्यापाऱ्यांनी भरायचं असं ठरलं गेलं. त्याच्यानंतर समजा ठीक आहे, आम्ही मान्य केलं, आम्ही 30% आम्ही रक्कम भरू, हे भरली. पण त्याच्यानंतर सिक्युरिटी, तिथं राखण करण्याचं काम किंवा तिथली जी जबाबदारी आज त्या बाजार समितीची आहे की नाही. रात्री जोराचा पाऊस आला, त्या पावसामधलं सारं पाणी आमच्या शेडमध्ये घुसलं गेलं आणि त्या पाणी घुसल्यामुळं तिथं सगळं पाणी झालं, सगळं आमच्या कांद्याचं नुकसान झालं. मी काय संध्याकाळी काहीतरी 9 वाजता पाऊस झाला होता. मी सगळ्या बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना फोन करून कळवलं का बाजारात पाऊस झालाय, मोठा लोंढा पाण्याचा घुसलाय, सगळं कांद्याचं नुकसान झालंय, तुम्ही इथे पाणी करा. हे व्हिडिओ मी देवदत्त निकम साहेबांना टाकलेत, त्यांनी सुद्धा व्हिडिओ पाहिलेत. त्यांनी रिप्लाय सुद्धा केला नाही, बो शामराव कांदे का भिजले, कामात व्यस्त असतील. कामात आहोत. सकाळी समजा ही घटना रात्री 9:30ला घडली, त्याच्यानंतर 2 दिवसांनी दुसऱ्या दिवशी सुद्धा कामात होते. ऑफिसमध्ये सचिव असतात ना, सचिवांना मी रात्री 10ला फोन केला, ते सकाळी दुसऱ्या दिवशी 11 वाजता सचिव आले पाणीला. सचिवांना मी बोललो, बा या कांद्याचं नुकसान झालंय आणि आता ते पावसाने झालंय, मी काय केलंय, यांनी येऊन काळजी घ्यायला पाहिजे होती ना. काळजी घ्यायला पाहिजे ना, आमचं काय नुकसान झालंय. समजा सचिव आले तिथे नुकसान झालेलं पाहिलं, पण किमान ह्या बाजार समितीचे ते चेअरमन होते देवदत्त निकम साहेबांनी येऊन पाणी करायला नको होती का? व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय का, किती झाले, पहिला आपण काय पर्याय, आम्हाला आजपर्यंत विचारलं नाही तुमचं किती नुकसान झालंय, कसं करावं, काहीच विचारलं नाही ना. ही जबाबदारी नाही का? साहेब, तुम्ही आता हे जे सगळं सांगताय, देवदत्त निकम तुमच्या सोबत नाही म्हणून हे उपवासाने बोलता? नाही, असं काही नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही प्रश्न काय केला मला की डिजिटल, माझा प्रश्न मान्य ना, परंतु हे अगोदर देवदत्त निकम सभापती होते, एवढे दिवस तुम्ही सहन केलं, कधी आवाज उठवला नाही किंवा बाबा बाजार समितीचा कारभार चांगला नसेल तर वळसे साहेबांच्या कानावर घातला नाही. आता केवळ देवदत्त निकम वळसे पाटलांच्या सोबत नाही म्हणून देवदत्त निकम यांना टार्गेट केलं जातंय का? याला राजकीय वास येतो. नाही, टार्गेट करायचा प्रश्नच नाही. हे बघा,
तुम्ही आता कसं सांगितलंय की डिजिटल बाजार समिती केली, देवदत्त निकम सांगताय. तेच सांगतात ना. ते जर सांगतात डिजिटल केली किंवा तिथल्या व्यापाऱ्यांना सुविधा दिल्या पाहिजेत. जर सुविधाच नसतील, डिजिटल केली किंवा हे केलं, आजही समजा डिजिटल केली तर आजही पाण्याची टाकी बांधून ठेवलेली आहे. पाणी तिथं बाजार समितीमध्ये पहिलं पाणी नव्हतंच. समजा पाण्याची सोय केली तर आता खाली तरकारी मार्केटच्या त्या कोपऱ्याला पाण्याची सोय केली. आता इतर बाजार समित्यांमध्ये पाणी फ्री दिलं जाते प्यायला. यांनी पाण्याची, शुद्ध पाण्याची सोय केली. तिथं जाऊन तुम्ही पाणी आणा, 10 रुपये 15 रुपये त्यांनी जारची किंमत लावली. आज आम्हाला खरोखर पाणी प्यायची सुद्धा त्यांनी सुविधा डिजिटल आहे, पण पाणी प्यायला नाही. आज प्रत्येक बाजारच्या दुकानावर बाहेरचे प्रायव्हेटवाले 40 रुपये जारने पाणी आणून देतात आम्हाला. आम्ही तेच पाणी विकत घेतो. यांनी मग डांगोरा पेटवला, मी हे केलं ते केलं. पण शुद्ध पाणी विकत घ्यायचं, तिथं जाऊन आणायचं. तेच आम्ही सांगत होतो, प्रत्येक दुकानाला नळाने पाणी पुरवठा करा, त्याचं काय बिल लावायचे ते लावा. त्यांनी आम्हाला पाणी पुरवठा केलाच नाही शुद्ध पाण्याचा. पण आता आपण असं गृहीत धरू की बाजार समितीमध्ये देवदत्त निकम यांनी चांगलं काम केलं ना, असं घडीभर गृहीत धरू. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर देवदत्त निकम यांना आंबेगाव तालुक्यामध्ये चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो. हे बघा काय होतं, चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय. परंतु आता एक काय बघा, बाजार समितीच्या वेळेस ज्यावेळेस ते उभे राहिले होते त्यावेळेस सुद्धा एक साहेबांनी त्यांच्याबद्दल एकही अपशब्द वापरला नाही की हे आपले विरोधी उमेदवार आहे किंवा काही नाही. त्यामुळे एक साहेबांचाच कार्यकर्ता म्हणून समजा काही गोष्टी घडल्या असतील म्हणून इतर लोक पण त्यांच्या पाठीमागे राहिलेत. आता समजा तर थोडी पाठाफूट झाली, ते बाजूला गेलेत. पण असं काही नाही की जी जनता आहे किंवा इथले जे कार्यकर्ते आहेत, ज्या ह्या साऱ्या गोष्टी बाजार समितीमधले जे घटक आहेत, शेतकरी, ह्या सगळ्यांचा विश्वास फक्त वळसे पाटील साहेबांवरतीच आहे ना. विधानसभेला काय चित्र पाहायला मिळेल जर देवदत्त निकम आणि वळसे साहेब समोरासमोर जर लढत झाली, काय चित्र पाहायला मिळेल? चित्र नाही, त्या साहेबांचा विजय हा 100% नक्की विजय होणारच आहे, याच्यामध्ये काय हेच नाही. देवदत्त निकम यांना जो सध्या प्रतिसाद मिळतोय किंवा ते मोठे पवार साहेबांसोबत राहिलेत, हे बघा इथून मागे साहेब आजच ही काही घटना घडलेली नाही, अशी 2-3 वेळा घटना घडलेली आहे. ह्या 2-3 घटनेमध्ये ज्या वेळेस असं झालं की याच्या आधी अरुण गिरे साहेब सुद्धा साहेबांच्याच हातून घडलेले कार्यकर्ते, त्यांनी सुद्धा जास्त हे झाल्यानंतर त्यांनी सुद्धा साहेबांच्या विरोधात उभे राहिलेत. त्यांनी सुद्धा आपलं नशीब आजमावून पाहिलेले. शेवटी गुरु तो गुरुचा असतो, गुरुलाच मानणारे लोक असतात. एक डाव हातचा राखून ठेवतात. आजचा असा प्रश्न नाहीये. साहेबांनी हा कार्यकर्ता घडवलेला आहे, ह्या हेतूनच कार्यकर्ते त्याच्याकडे पाहतात. जोपर्यंत साहेबांच्या याच्या बाजूने, तोपर्यंत जनता त्यांच्या बाजूने राहते. जोपर्यंत जनतेची चांगली कामं होतात किंवा आता समजा हे करतात, आता गेले समजा 2 वर्ष 1 वर्ष झाले, 5-6 महिने झाले बाजूला आहे, तेव्हापासून कुठल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत किंवा त्यांनी डिजिटल केली बाजार समितीमध्ये येऊन त्यांनी तरी आमच्याकडे आजपर्यंत विचारलंय का तुम्हाला काय त्या अडचणी आल्यात काय? आज त्याच्यानंतर ते डोक्याला आले नाही. आता ते विद्यमान संचालक आहे, आता सुद्धा परत त्यांनी त्याच्यानंतर अडचणी सुद्धा विचारल्या. मासिक सभेला येत नाही का? सभेला येत असतील, पण बाजार अडचणी समजून घ्यायला येत नाही. बाजार समितीमध्ये येऊन दलालांना काय अडचणी आहे तर समजून घ्यायला यावं नको का? आता याच्या वेळेस समजा माझा दुसरा एक प्रश्न त्यांना होता, मला त्यांनी माझा एक व्यापार चांगला आहे, मी गेले 23 वर्ष कांदा बटाट्याचा व्यापार करतोय, मला स्वतःचं लायसन नव्हतं, माझा गाळा भाड्यात. त्यावेळेस मी त्यांच्याकडे लायसन मागायला गेलो, मला एक लायसन हवं आहे. आता ते जागा नाही आहेत, समजा लायसन उपलब्ध करून देणं त्यांचंही काम होतं. त्यांना मी 2-3 वेळा बोललो बा माझं असं असं काम आहे, तर मला लायसन भेटलं. पैसे वगैरे मागितले नाही? पैसे नाही मागितले, पैशाचा प्रश्न नाही. पैसे आतापर्यंत बाजार समितीतल्या कुठल्याही घटकाने मागितले नाही. परंतु तिथं येणाऱ्या अडचणी, त्यावेळेस मी त्यांना काय प्रश्न केला होता, एक साहेबांचे पण एक जवळचे कार्यकर्ते होते आणि एक आपणही त्याच बाजारामध्ये काम करतो, त्यावेळेस त्यांनी एक मला प्रश्न केला की आपल्याला लोणी या ठिकाणी नवीन बाजार समितीचं चालू करायचं आहे, तर त्याच्यामध्ये काय करता येईल, त्याच्यामध्ये काय करता येईल. तर मी त्यांना काय म्हटलं होतं, लोणी बाजार समिती थोडी बाजूला आहे, त्याच्यामध्ये करणे थोडी आउटसाईडला आहे, तिथं आपल्याला काही इथले लायसन तिथं वळवता येणार नाही. ते मला म्हटले तुम्हाला तिथं लायसन देतो, पण आपले शेतकरी सगळे मंचरच्या बाजूचे, ते लोणीला तर कांदे आणू शकणार नाहीयेत. तर त्यांना म्हटलं बघ जरा इथे मंचरला नाही काय आलं तर काही 1-2 शेड इथे चांडवले 18 एकर जागा पडून बाजार समिती, त्या ठिकाणी 1-2 शेड उभे करा. एखादा समजा इथे 3 दिवस मार्केट भरते, 1 दिवस तिथे मार्केट भरून पहा. तिथे जर काय सुविधा करता आल्या आपल्याला किंवा आम्हाला जागा उपलब्ध झाली तर आपण काहीतरी करू शकू त्याच्यामध्ये. तसं काही केलं नाही. तसं असं काहीच झालं नाही ना पुढे. आजही आम्हाला कांदे टाकायला जागा नाही.
आज 2-2, 3-3 हजार पिशवी आवक येते, फक्त 500 पिशवी जागा टाकायला आहे, बाकी इकडेच बाहेर इकडे तिकडे मारायला. आता जे विद्यमान सभापती आहेत, वसंतराव भालेराव, मग ते काही करत नाही का? त्यांना ह्या अडीअडचणी आम्ही त्यांच्या बरोबर आता आम्ही मांडल्या आहेत. परंतु आता काय झालंय की पणनमध्ये सगळेच कायदे आता बदलत चाललेले आहेत बरेचसे. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, म्हटलं बा तुम्ही आता आपली जी 18 एकर जमीन इथं चांडोलीला पडू नये, त्याच्यामध्ये काहीतरी शेड मारा आणि जागेची उपलब्ध करून द्या. तर त्यांनी आम्हाला ग्वाही दिली. आता ते पदावरती आलेले आहेत, त्यांनी ग्वाही दिली थोडासा आम्हाला वेळ द्या, आम्ही सर्वांशी चर्चा करून लवकरात ते तुमचा प्रश्न मार्गी लावूया. आता ते त्यामध्ये आता काम चालू आहे त्यांचं, आता कधी होते पण होईल असं आमची अपेक्षा यांच्याकडून आहे. यांनी ते करतील आणि करतील असं आमचा, कारण हे पहिले साहेब एकदा बाजार समितीमध्ये चेअरमन होऊन गेलेले आहेत. त्यांनी त्यावेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अडचणी समजल्यात, दलालांच्या अडचणी समजल्यात, चांगलं काम केलंय म्हणून साहेबांनी पुन्हा त्यांना दुसऱ्यांदा बाजार समिती चान्स दिलेला आहे. खात्री नक्की ते आमची प्रश्न सोडतील. देवदत्त निकम बाजार समितीचे सभापती किती वर्ष होते? साधारणतः 5 वर्ष होते. तुम्ही त्यांच्या कारकिर्दीवर कामकाजावर नाराज? हे बघा, कामकाजावर हे बघा, आम्ही व्यापारी मंडळी, आम्हाला काय राजकारणातलं एवढं खोलवर जाणे नाही. आणि विषय मार्केट कमिटी पुरताच आहे. सभापती असताना त्यांनी मार्केट कमिटीत जे काम केलं ते तुम्हाला पसंत नाही, तुम्ही त्यांच्या कारभारावर नाराज आहात का? हे बघा, मी पहिलेच काय म्हणलं, आम्ही राजकारणी बोलायचं नाही. व्यापार हा राजकारणाचा विषय नाही. तुम्ही व्यापारी असताना एक मिनिट, प्रश्न उत्तर सरळ पाहिजे. ते सभापती असताना त्यांनी जे काही तुम्हाला सेवा दिली त्याच्यात तुम्ही समाधानी नव्हता का? म्हणजेच त्यांच्या कारकिर्दीवर 5 वर्षाच्या तुम्ही नाराज होता का? का आम्हाला, मी पहिला तुम्हाला 3 प्रश्न मांडले. आम्हाला कांदे टाकायला जागा नव्हती, आम्ही जागेचा प्रश्न मांडला, तो पाण्याचा प्रश्न मांडला, अनेक प्रश्न मांडले. आमचे जर प्रश्न सुटलेच नाहीत. आणि तुम्ही जर सांगताय बाजार समिती डिजिटल केली, हे केलं, डिजिटल केले म्हणजे काय सुविधा दिल्यात का आम्हाला ज्या पाहिजेत त्या? मग मागचं जे झालं तेच वेगळं काय असं केलं नाही. त्यामुळे यांनी आलेलं मोठं कार्य केलं असं काय आम्हाला, तर मला तर काय वाटलं. तुम्ही नाराज आहे का नाही आम्ही समजून घ्यायचं किंवा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी समजून? नाही, नक्कीच त्यांनी जर आम्हाला बाजार समितीमध्ये जागा उपलब्ध करून दिली असती, शेतकऱ्यांना जी जागा झाली असती माल टाकायला, तर नक्कीच आम्ही त्यांच्यावरती खुश झालो असं. पण तसे काय त्यांनी आम्हाला जागेची उपलब्ध जाता पण शेवटी पण केली नाही. त्याच्यानंतर सुद्धा आमचे जे शेडमध्ये पाणी गेलं, कांदे भिजले, ते सुद्धा ते पाहायला किमान त्यावेळेस समजा हे लागलं असं आले नाहीत. त्यांनी पाहायची तर त्यांचे काम होतं की नाही, नुकसान झालंय की नाही, काय डिजिटल बाजार समितीमध्ये त्याच्यामध्ये सगळं डिजिटल तर पाहिजे होतं ना. तर डिजिटल सगळं असं आमचे व्यापारी साहेब, म्हणजे एकंदरीत देवदत्त निकम तुमच्या बाजार समितीचे जेव्हा सभापती होते त्यांच्या कारकिर्दीवर तुम्ही नाराज आहे? हो, आहेच ना. त्यांनी आम्हाला तेवढा पाहिजे सुविधा आम्हाला पुरवल्या नाहीये, त्यामुळे त्यांनी काय लय मोठं काम केलं असं मला तरी काय वाटत नाही. आणि आता आपण थोडंसं वेगळी चर्चा करू. आता तुम्ही राजकारणी नाहीत पण तरी व्यापारी, म्हणजे आपण राजकारणामध्ये इकडे तिकडे काय घडतं पाहतो. पवार साहेबांची मागच्या आठवड्यात सभा झाली, आता पुन्हा 4 तारखेला अजित पवारांची सभा होतोय. पवार साहेबांनी दिलीप वळसे पाटलांवर जी काही टीका केली की यांना बाबा आम्ही अनेक खात्याचं मंत्रीपद दिलं, विधानसभेचं अध्यक्षपद दिलं, किमान यांनी तरी मला सोडून जायला नको होतं असं पण ते म्हणाले. कसं पाहता? नाही साहेब, तुम्ही, मला वाटतं म्हणजे आता तुम्ही पत्रकार, तुम्हाला मला एवढं बोलता येत नाही, पण तुम्ही पवार साहेबांचं भाषण तुम्ही ऐकले, आम्ही पण ते भाषण ऐकले. साहेबांनी त्याच्यामध्ये फक्त काय बोललेत की दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील किंवा अजून काही ज्येष्ठ व्यक्तींची नावं घेतली, त्यांच्यात का 5% फक्त विश्वास, एवढं. बाकी साहेबांनी टीका केलीच नाही. यांना मी काय कमी केलं म्हणाले? यांना अनेक खात्याची मंत्रिपदं दिली, यांना मी सभापती बनवलं, म्हणजे सॉरी याचं विधानसभेमध्ये यांना विधानसभेचा अध्यक्ष केलं. मग अजून वेगळं काय म्हणायला पाहिजे होतं? ते अजून नाव घ्यायला पाहिजे होतं. मग ही टीका तुम्हाला कमी वाटते? काहीच नाही, त्याच्यामध्ये त्यांनी जाहीर टीका काही केलेलीच नाहीये. साहेबांनी फक्त एक मिनिटं सुद्धा साहेब वळसे पाटलांवरती बोललेलं नाही. त्याच्यामुळे भाषण झालं 13 मिनिटं, त्यातलं 1 मिनिटं 13 मिनिटात एवढे 1 मिनिटं जरी बोलले, हे तुम्हाला, ही टीका तुम्हाला कमी वाटते? टीकाच नाही म्हणताय साहेब, ती टीका कशी म्हणताय? काय कमी केलं? आम्हाला सोडून गेले, ही टीका नाही. ही टीका नाही होत, त्याचा अर्थ थोडा आहे. तुम्ही आम्ही सहज बोलता म्हणतो तुम्हाला मी काय कमी केलंय, ही काय टीका असं मला तरी वाटत नाही. तुम्हाला वाटते का मला माहित नाही, पण ही टीका होत नाही. टीका कशी करतात तुम्ही आता पाहताय, बाकीचे लोक काय टीका करतात. पवार साहेब कसं आहे, पवार साहेब एक सुसंस्कृत नेता आहे. ते कधी अनपार्लमेंटली शब्द बोलत नाही किंवा आपली उंची सोडून बोलत नाही. पण त्यांनी जे काही शालजोडीतनं बोलले
तरी तुम्ही पवार साहेब सुद्धा, आम्ही पवार साहेबांना मानतो, वळसे पाटील सुद्धा अजूनही पवार साहेबांना मानतात. ज्या वेळेस अनेक ठिकाणी घडले, समजा आज वळसे पाटील साहेब तिथनं बाजूला झाले, समजा अजित पवार साहेबांच्या गटामध्ये गेलेत, पण आजही पवार साहेबांबद्दल वळसे पाटील कधी वाईट बोललेले नाहीत. आदरानेच बोलतात, नेहमी म्हणतात पवार साहेब आमचे दैवत आहेत. अजूनही काही वाईट बोललेले नाहीत ना त्यांच्याबद्दल. ते तर पवार साहेबांनी, जसे तुम्ही बोलताय की पवार साहेब त्यांच्या उंचीप्रमाणे किंवा तसे बोलतात, तसे साहेबांनी सुद्धा पवार साहेबांबद्दल आजपर्यंत एकही शब्द वाकडा बोललेले नाहीच. आता लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे. शिरूर विभागाचे खासदार अमोल कोल्हे, मागच्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी मतदान करून त्यांना निवडून आणलं. आता कोल्हे साहेब सुद्धा वळसे पाटील यांच्या सोबत नाहीत, ते पवार साहेबांच्या सोबत गेलेले आहेत. आंबेगाव तालुक्यामध्ये काय चित्र पाहायला मिळेल? अमोल कोल्हे यांना प्रतिसाद आंबेगावकरांचा किती मिळेल? हे बघा, ज्या वेळेस अमोल कोल्हे पहिल्यांदा इकडे आल्या, तर ते एक कलाकार आहेत. त्यांनी पहिल्यांदा फक्त टीव्ही सिरियलमध्ये पाहिलं म्हणून सगळ्या लोकांनी त्यांना पहिलं मानलं, परंतु आज सगळ्या जनतेपर्यंत नेण्याचं काम वळसे पाटील साहेबांनी त्यांना पूर्ण ह्या 6 तालुक्यामध्ये फिरवलं, त्यांचा प्रचार केला, साऱ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर सर्व लोकांनी तालुक्यातील ह्या 6 तालुक्यात, शिरूर तालुका लोकसभा मतदारसंघातील सगळ्या लोकांनी त्यांना भरभरून मतदान केलं, मोठ्या संख्येने निवडून पण दिलं. परंतु त्या निवडून आल्यानंतरच्या 5 वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही वैयक्तिकरित्या गावात किंवा तालुक्यात जाऊन त्यांनी कुठल्याही शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या नाहीत, किंवा शेतकऱ्यांवर काय काय अन्याय झाले आहेत किंवा त्यांच्यामध्ये काय भेटले नाही, त्यांच्या प्रतिक्रिया तर जाणून घ्यायला पाहिजे की नाही. त्यांनी 5 वर्षात आजपर्यंत आले नाही. आता डायरेक्ट पुन्हा तिकीट जाहीर पवार साहेबांनी केल्यानंतर ते आता पुन्हा ते पण आलेत, कुठे मोठमोठ्या सभेंना आलेत. अशा मध्यंतरी कांद्याची निर्यात थांबली, दुधाचे बाजारभाव पडले, त्यांनी आक्रोश मोर्चा पण काढला. आक्रोश मोर्चा काढला ना त्यांनी. त्यांचं राज्यसभेतलं भाषण सुद्धा खूप गाजलं. नुसतं भाषण गाजलेलं काय, नुसता विरोध केला. मगाशी सांगितलं तसं आम्ही सुद्धा बाजार समितीमध्ये जागा नाही फक्त विरोध केला. काय केलं? नुसतं काहीतरी भाषण करणं किंवा हे करणं, ते करून आउटपुट पाहिजे, काहीतरी आउटपुट पाहिजे होतं. समजा त्यांनी एवढा माळ्या घातल्या असतील, हिंडल्या असतील, मग त्याचं आउटपुट काय मिळालं? काहीच नाही मिळालं. थोडक्यात त्यांनी अजित पवारांसोबत आले असते तर काही मार्ग निघाले असते असं म्हणायचं. हे बघा, अजित पवार साहेब ते कुठले तालुका म्हणजे प्रश्न असा आहे की पवार साहेब आणि अजित पवार 2 गट पडलेत. जर डॉक्टर अमोल कोल्हे सत्ताधाऱ्यांच्या सोबत आले असते तर काही प्रश्न सुटू शकले असते, असंच ना? असं आहे की सत्ताधाऱ्यांच्या सोबत आले तर थोडेफार प्रश्न पूर्ण तर नसते सुटले, पण काहीतरी नक्की सुटायला मदत झाली असते. तर चर्चा अशी होते की शिवाजीराव आढळराव यांची शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेकडनं अद्याप उमेदवारी जाहीर होत नाही. इथं महायुती आहे, अजित पवार ही जागा आम्हालाच पाहिजे असं म्हणतायत. कदाचित आढळराव जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर उभे राहण्याची पाळी आली, काय चित्र पाहायला मिळेल? नक्कीच लोक आढळराव साहेबांच्या मागे उभे राहतील. कारण काय आहे की आढळराव साहेबांनी पहिलेशी म्हणजे पूर्वी जे होते ते राष्ट्रवादीचेच होते. आता काही कारणास्तव ते इकडे तिकडे गेले आणि ते जर पुन्हा राष्ट्रवादीत येत असेल तर पुन्हा एक साथीने चांगलं काम करतील आणि लोक त्यांना प्रतिसाद देतील. त्यामुळे ते काही वेगळं करतील असं काही नाही. राष्ट्रवादीचेच आढळराव पहिले होते आणि पुन्हा राष्ट्रवादीचे झाले तर खूप चांगलं आहे. उलट आढळराव साहेब आणि वळसे पाटील साहेब दोघांनी जर काम केलं तर तालुक्याचा नक्कीच चांगला काय पाला ठेवून आणखी विकास होईल. कारण आताचे जे कोल्हे साहेब खासदार आहेत ते जर 5 वर्षात नाही एकदा येत नाहीयेत, किमान आढळराव साहेब जर खासदार झाले तर लोकांच्या सुखदुःखात किमान येतात जातात, हजर राहतात. त्यामुळे नक्कीच चांगला त्याचा फायदा लोकांना पण होईल आणि लोक पण त्यांच्या पाठीशी उभे राहतील असं मला तर वाटतंय. तर मागच्या निवडणुकीमध्ये आढळरावांना पाडा, कोल्हेंना विजयी करा असं तुम्ही सगळी मंडळी प्रचार करत असाल. आता उलटा प्रचार करावा लागणार आहे. मतदार तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील का? कसा प्रतिसाद मिळेल? ठेवणार. मग आमच्या जे आंबेगाव तालुक्यातली जनता आहे ती एकदम हुशार आहेत सारी लोक. म्हणजे जे लोकांनी ज्या तालुक्याचा विकास केलाय, गाव आपल्या तालुक्यामध्ये ज्या ज्या घटना म्हणजे जो विकास झालाय तो विकास पाहतात. तो विकास कोणी केला, कसा केला हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही आता हा प्रश्न मांडलाय की कोल्हे साहेब, तर कोल्हे साहेबांनी 5 वर्षामध्ये तालुक्यामध्ये किती कामं केली किंवा या 6 तालुक्यात किती कामं केली हा जर विचार केला तर त्यांची कामं खूप कमी आहेत. कामच नाही म्हटलं तरी आढळदार साहेब, एक साधा प्रश्न म्हणजे वाईट वाटून नका घेऊ. हेच अमोल कोल्हे जर अजित पवारांसोबत वळसे साहेबांसोबत राहिले असते
मग तुम्ही काय म्हणाले असते? हे बघा, पहिला प्रश्न आमचा काय आहे की इकडे जरी असते तर इथं विकास कुणी केलाय? वळसे पाटील साहेबांनी. हा, आणि जर आता वळसे पाटील साहेब सत्तेच्या ह्याच्यामध्ये तर विकास करायला जर आढळराव साहेब इकडे आले आणि हे यांच्याबरोबर आहे तर विकास होईल, आम्ही तेच सांगतो. नाही, माझा प्रश्न असा आहे, जर अमोल कोल्हे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर वळसे साहेब अजित पवार यांच्या सोबत राहिले असते, तुम्ही अशी टीका केली असते का? नाही, आम्ही कशाला टीका अशी करू ना. म्हणजे आता सोडून गेले मग वाईट? सोडून गेले म्हणून वाईट नाहीये, पण आज वळसे पाटलांच्या बरोबरीने राहून यांनी आपला जो तालुका 6 महिन्यात विकास झाला असता जर वळसे साहेबांच्या सोबत आले असते तर? नाही, तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका. गेले 5 वर्ष ते वळसे पाटील साहेबांबरोबर होते. तेव्हा वळसे साहेबांनी विकास करायला यांना खासदारांना पळवलं का नाही? विकास करून का घेतला नाही? पळायला ते जर इथं हजर असेल तर पळतील ना. ते जर कायमच गैरहजर आहे, ते जर तालुक्यात कधी राहिलेच नाहीत. आता प्रत्येक ठिकाणी वळसे पाटलांनी त्यांचा हात धरून यायचा का बाबा हे कर ते कर, असंही करता येत नाही ना. ते खासदार आहेत, त्यांना जनतेने निवडून दिले, त्यांनी प्रश्न सोडवायपासून लोकल पातळी त्यांनी स्वतःहून हजर राहायला पाहिजे. मग त्यांना पोट धरून आणायचीच अशी आवश्यकता नाहीये असं मला तरी वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर आंबेगाव तालुक्याचं राजकारण काही प्रमाणामध्ये बदलवलं जातंय किंवा काही मंडळी बदलवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आंबेगावची जाणकार मंडळी, सुज्ञ मंडळी आजही ठाम आहेत की वळसे साहेबांचं काम चांगलं आहे. मोठे पवार साहेबांनी आंबेगाव तालुक्यासाठी खूप काही केले. मोठे पवार साहेब आमच्या हृदयामध्ये आज आहेतच आणि वळसे साहेबांच्या पण हृदयामध्ये आहेत, परंतु काही मंडळी मोठ्या पवार साहेबांना आमचं खूप प्रेम आहे असा कांगावा करून त्याच्या आडून विधानसभेकडे जाण्याचा प्रयत्न करतायत, अशी टीका होते. देवदत्त निकम बाजार समितीचे सभापती असताना कसा कारभार केला, आडतदार व्यापाऱ्यांना कसा अनुभव आला, हे यांनी सांगितलेलं आहे. अर्थात यांचा अनुभव किती खरा किती खोटा हे कदाचित देवदत्त निकम मांडण्याचा प्रयत्न करतील. आपण यांची बाजू घेऊन देवदत्त निकम यांना बदनाम करत नाही. देवदत्त निकम यांनी त्यांची बाजू मांडली, तेही आपण जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे 5 वर्षामध्ये आमच्याकडे फिरकले नाही, आम्हाला पश्चाताप होतोय, अप्रत्यक्षपणे यांना असंच म्हणायचं आहे. परंतु एक नक्की आहे, गेल्या 5-7 महिन्यांपासून खासदार अमोल कोल्हे ज्या पद्धतीने ऍक्शन मोडमध्ये आहेत, जनता ॲप्रिशिएट करते, त्यांना स्वीकारते. आंबेगावची जनता नेमका काय निर्णय घेते, कोणाच्या पाठीशी राहते, हे येणाऱ्या काही काळामध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. पण एक मात्र नक्की, आंबेगावची जनता जास्त संख्येने दिलीप वळसे पाटील जे सांगतील तसं होऊ शकतं. आता कोणाच्या टांगा पलटी होईल, कोणाचं घोडं फरार होईल, हे निकालानंतर स्पष्ट होईल. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, मनसर. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच. आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा, यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 9960 71 91 98, तसेच 90 96 88 98 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगावमध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव,
आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.